मंडळी 17 मे ते 15 जून आहे अधिक महिना अर्थात धोंड्याचा महिना. आता या धोंड्याच्या महिन्याबद्दल ना अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आहेत. जसे की अधिक महिन्यात कोणती शुभकार्य केलेली चालतात, कोणती केलेली चालत नाही किंवा अधिक महिन्यामध्ये वाढदिवस आलं, श्राद्ध आलं तर काय करायचं? नक्की कोणते व्रत वैकल्य अधिक महिन्यात करावे? कोणती कामं अशी आहेत जी अधिक महिन्यात अजिबात करू नये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकच व्हिडिओत पाहू. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी बघूया की अधिक महिन्यामध्ये कोणती कार्य टाळावीत. तर सगळी शुभ कार्य जे आहेत ती अधिक महिन्यामध्ये टाळावी. म्हणजे गृहप्रवेश वास्तुशांती असेल किंवा लग्न, उपनयन संस्कार, मुंज ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा अधिक मासामध्ये करू नये. त्याचबरोबर बाळाचं बारसं करायचं असेल, तुम्ही नवीन घरात प्रवेश करणार असाल तर ते कार्यसुद्धा एवढा 1 महिना टाळावं असं सांगण्यात आलेलं आहे. हो, पण बाळाचा अन्नप्राशन संस्कार मात्र तुम्ही अधिक मासामध्ये करू शकता. त्यासाठी कुठलंही बंधन नाही. मग आता या अधिक महिन्यामध्ये नक्की काय करावं बरं? तर अधिक महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावं. भगवान श्रीहरींचं स्मरण करून त्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण या अधिक महिन्यामध्ये करावं. त्याचबरोबर अधिक मासामध्ये अधिक मासाची पोथी महिनाभर श्रद्धेने वाचून महिन्याच्या शेवटी उद्यापनाच्या वेळी पोथी दान करावी. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करावा. दानधर्म करावा. अनेक व्रत सांगितलेली आहेत, ती व्रत करावी. दानधर्म करताना अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान हे तुम्ही करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करावा. श्रीसूक्त, पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनाम, हरिवंश पुराण, हरिपाठ, भागवत पुराण अशा सूक्तांचा आणि पुराणांचे वाचन करावे. वाचायला जमत नसेल तर कमीत कमी श्रवण करावं. या महिन्यात शक्यतो अनेक जण एकाच वेळी अन्न ग्रहण करण्याचा नियम सुद्धा घेतात. त्याला एकभुक्त राहणं असं म्हणतात. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करण्यालाही या महिन्यात महत्त्व आहे. या महिन्यात कोकिळ व्रत केलं जातं. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि तो दिवा महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला दान करावा. या महिन्यात एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा. अधिक महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तू 33च्या पटीत देऊन दान करावेत. त्याचबरोबर या महिन्यात 33 वसनींची ओटी भरणं सुद्धा शुभ मानलं जातं. 33 ब्राह्मणांना भोजन घालणं, 33 मेहुणांना भोजन घालणं अर्थात अन्नदानाचा हा एक प्रकार आहे. 33 सत्यनारायण करणं अशी अनेक व्रत केली जातात. आपली परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे आपण व्रत वैकल्य करू शकतो. या महिन्यात 33 गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला पैशाच्या रूपात सुद्धा तुम्ही मदत करू शकता. सामाजिक भान ठेवण्याचं सुद्धा एक व्रतच आहे. अधिक महिन्यामध्ये केला जाणारा मुख्य कार्यक्रम म्हणजे लेक जावयाला आमंत्रण दिलं जातं आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांना वाण दिलं जातं. त्यांचा आदर सत्कार केला जातो. आपल्याकडे जावयाला नारायण स्वरूप मानलं जातं आणि लेक आपल्या घरची लक्ष्मी असते. म्हणूनच लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपाने जेवायला बोलवलं जातं. 33 वस्तूंचं दान केलं जातं. त्यामध्ये 33 अनारते, बत्तासे, मैसूर पाक अशा जाळीदार वस्तू असतात. दान दिल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन केलं जातं आणि यावेळेस दीपदान सुद्धा केलं जातं. निरांजन किंवा समय अशा गोष्टी सुद्धा लेक जावयाला दिल्या जातात. याला दीपदान म्हणतात. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. एक तर कोणती कार्य करू नयेत ते कळलं. दुसरं कुठली कार्य करावी ते कळलं. कुठल्या प्रकारच्या साधना उपासना कराव्यात ते आपण पाहिलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपाने पूजन ही गोष्ट पाहिली. आता आणखी कुठल्या गोष्टी आहेत ज्या अधिक मासामध्ये कराव्या? तर तीर्थस्नान करावं. त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं दीपदान तर आहेच, पण अखंड दिवा तुम्ही देवापुढे लावू शकता. लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. तांबूळदान करणं सुद्धा या महिन्यामध्ये सौभाग्यप्राप्ती करून देणारं ठरतं. गोपूजन करणं, गोगरास घालणं या गोष्टींना सुद्धा महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात तुम्हाला समजा दान करणं महिनाभर शक्य नाहीये तर तुम्ही कमीत कमी शुक्ल आणि कृष्ण द्वादशी पौर्णिमा, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या अशा तिथींना दानधर्म करू शकता. आता समजा एखाद्या बाळाचा जन्मच अधिक महिन्यात झाला तर काय करावं? अधिक मासातच बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचा वाढदिवस करताना तो नीज मासात करावा. म्हणजे आता यंदा ज्येष्ठ महिना हा अधिक महिना म्हणून आलेला आहे. त्यामुळे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. एक म्हणजे अधिकचा ज्येष्ठ महिना आणि दुसरा नीज ज्येष्ठ महिना जो दरवर्षी येतो. तो नीज ज्येष्ठ आलेला आहे तर जर
समजा आता या अधिकाच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला तर त्याचा वाढदिवस करताना तो नीच ज्येष्ठ म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या ज्येष्ठ महिन्यामध्ये करावा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा अधिक मास येतो कसा, तर चंद्र पंचांगानुसार 354 दिवस असतात आणि सूर्य पंचांगानुसार 365 दिवस असतात. त्यामुळे दरवर्षी काय होतं, सुमारे 11 दिवसांचा फरक या दोन्ही पंचांगांमध्ये पडतो. आता ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास एका महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास, मल मास, पुरुषोत्तमान आणि दोंड्याचा महिना असं म्हणतो. या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. मंडळी, अशा आहे या व्हिडिओमध्ये अधिक मासाशी संदर्भात असणाऱ्या तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन करण्यात आलेले आहे. धन्यवाद.